जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष व मानचे नेते अनिल देसाई यांचे विश्वासू मानले जाणारे पिंटू जगदाळे यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात प्रवेश केल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या। या प्रवेशानं मानच्या विशेषतः उत्तर मानच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चर्चा रंगली आहे। खासदार निलेश लंके यांच्याशी गेल्या अनेक वर्षापासून जिव्हाळ्याचा संबंध असलेल्या पिंटू जगदाळे हे अनिल देसाई यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात। मात्र अनेक वर्षापासूनचे संबंध तोडून त्यांनी अनिल देसाईंची साथ का सोडली असा प्रश्न उपस्थित होतोय। पिंटू जगदाळे यांनी या प्रश्नाचं उत्तर मानदेशी आवाजशी बोलताना दिलंय। काय म्हणाले ते प्रत्यक्षच ऐका। मानदेशी आवाजसाठी प्रतिनिधी महेश शिंदे पाटील, दहिवडी। तुम्ही अजितदादा गटात प्रवेश केलाय राष्ट्रवादीच्या, नक्की काय भावना आहेत? दादा गटात प्रवेश करण्याचं काम म्हणजे एकतर विकासाचा मुद्दा पहिला आमच्या उत्तरमानचा आपला पाणी प्रश्न असेल। म्हणजे आज उत्तरमानचा पाणी प्रश्न की त्याचं काम प्रगती पथाव म्हणण्यापेक्षा ते प्रोसेस चालू आहे। आणि एक माझ्यासारखा एक छोटा कार्यकर्ता म्हणून काय एक युती धर्म म्हणून आपण आपल्या लोकांसाठी काय मदत करू शकतो हा महत्त्वाचा विषय, माझा पाण्याचा विषय आणि त्यासाठी मी प्रवेश केलेला आहे। आणि लोकांची जी गोरगरीब म्हणजे किंवा जे पक्षाचं जे संघटन असतं हे मान तालुक्यात शून्य आहे आणि पक्षाचं संघटनच्या दृष्टीनं मी प्रवेश केलेला आहे। तर आता नुकतीच राष्ट्रवादीची कार्यकारिणी जाहीर झाली, तर तुम्हाला कोणत्या पदाची अपेक्षा आहे नक्की? मला काय पदाची अपेक्षा वगैरे काय नाही। शेवटी काय असतं, पद हे कामं असतं। म्हणजे मी कार्यकर्ता म्हणून एक माझी अपेक्षा आहे की शेवटी आपण काम किती असतं, काम केल्यावर पदं मागे येतात, लक्षात ठेवा। पदासाठी मी कुठेही कधीही गेलो नाही आणि जाणार पण नाही। काय शेवटी मला जी काय आदेश अजितदादांनी दिले असतील, आमचे नेते नितीन काका असतील, बाळासाहेब सोळकर असतील, आमचे जिल्हा जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप अण्णा विद्यार्थी असतील, शिरूपराजे असतील, आधी झेडपीचे माझे अध्यक्ष उदयदादा कबरे सुद्धा असतील, त्यांनी सुद्धा माझ्या पक्ष प्रवेशासाठी उदयदादांनी फार प्रयत्न केलेत। तर मान तालुक्यात अजितदादा गटाची मोर्चे बांधणी तशी कमीच आहे, मग तुम्ही अजितदादांकडे जाणं काय स्वीकारलं नक्की? नाही, अजित जरी कमी असली तर 100% जे संघटनात्मक जे काम करायचं आहे का नाही ते 100% आम्ही 6 महिन्यात ते बरोबरीत आणू, तेवढा मला कॉन्फिडन्स आहे। शेवटी जे काम महत्त्वाचं आहे। खासदार निलेश लंके साहेबांचा आणि तुमचंही चांगलं कॉन्टॅक्ट आहे असं आम्ही ऐकून आहे। 100% लंके साहेब हे माझे गुरुच आहे। शेवटी काय असतं, ते त्या मतदारसंघात पडतात किंवा शेवटी मला इथल्या स्थानिक लेवलला काय अडचणी येतात इथल्या राजकारणासाठी। लंके साहेबाचं माझं प्रेम ते आज पण तेवढं आहे, म्हणजे 2009 पासून जेवढं आहे तेवढं आज राहील, उद्या पण तेवढंच राहील। येत्या काळात स्वराज्य संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, काय तुमच्या गटाची मोर्चे बांधणी असेल? काय नाही, पक्षानं तिकडे दिलं तर 100% मी उभा आहे। काय आणि माझ्याकडे आता उमेदवार सगळे ते तयारच आहेत। फक्त युती म्हणून लढायचं का स्वतंत्र लढायचं हा पक्षाचा निर्णय आहे। शेवटी नेते नितीन काका हे निर्णय घेतील, जिल्ह्याचे नेते आहेत ते।